खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील आवास येथे दिलीप भोईर चॅरिटेबल ट्रस्ट झिराड व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या विद्यमाने करिअर मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. नमस्कार, खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आवास येथे दिलीप भोईर चॅरिटेबल ट्रस्ट झिराड व उत्कर्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आवास येथे करिअर मार्गदर्शन विशेष उपक्रम आवास मापगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. प्रमुख अतिथी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी शुभारंभ केला. यावेळी आयोजक जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना नेते दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ, तसेच पंचायत समिती उपसभापती प्रिया प्रमोद भगत, आवास ग्रामपंचायत सरपंच सौ अभिलाषा अभिजित राणे, उपसरपंच राजेंद्र वाकडे व सर्व सदस्य, तसेच RCF थळ कार्यकारी संचालक श्री नितीन हिरडे, PRO डॉक्टर राकेश कवळे, RCF थळ, तसेच उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक दिलेंद्र सिरझणकर, सल्लागार राहुल पाटील व त्यांचे सर्व सहकारी, तसेच महेश माने, रवींद्र म्हात्रे, हरेश भोईर, गणेश भोईर, तसेच प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद धोदरे, सूत्रसंचालन अंकुर घरत. सदर कार्यक्रम जोगळेकर कॉटेज आवास येथे संपन्न झाला. तसेच देवदत्त जोगळेकर यांचेही सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच दिलीप भोईर चॅरिटेबल ट्रस्ट व उत्कर्ष फाउंडेशनतर्फे नोकरीत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार महेंद्रशेठ दळवी व रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठ भोईर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खारेपाट न्यूज, महेंद्र म्हात्रे रिपोर्ट. सहभागी व्हायचा आहे. नितीनजी हिरडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अंधाराचा नाश होऊन संपूर्ण विश्वावर या चराचर दीप प्रज्वलित केला जातोय. सर्व प्रिया भगत मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. दिलीप विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सभासद प्रमोद भगत सर आणि त्यांच्या धर्मपत्नी अलिबाग पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती प्रिया भगत, आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. तदनंतर या शिबिरासाठी आणि विनंती असेल आदरणीय छोटम शेठ, आपण सुद्धा या प्रसंगी सहभागी व्हायचे आहे. दोन्ही मान्यवरांचे आभार आहे. व तदनंतर सुजय पाटील, अभिनंदन. दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास याच्या जोरावर उत्कर्ष अभिनंदन. ओम वर्तन. जगदीश आणि मंचावरील सर्व ज्येष्ठ मान्यवर इथं असो
आणि मग त्या कार्यक्रमाला जायला लागले. सोशल तसा छोटं सोशल ॲक्टिव्हिटीमधून नावारूपाला आला आणि तुमची सेवा करायची संधी मिळाली. तशाच पद्धतीने मी एक रस्ता शोधला, त्यावेळेला रिझाईन दिला आणि मग सोशल ॲक्टिव्हिटीतून समाजकारणात येत असताना मी आपल्या सेवेत आलो आणि आपल्या कृपाशक्तीने मला 2 वेळा आपली सेवा करायची संधी मिळाली. खरं तर आमचं थोडंसं फील्ड वेगळं आहे, पण मी त्या क्षेत्रामधून आलेलं आहे. त्याच्यामुळे एक नोकरी आपलं घर परिपूर्ण बांधतं असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. ती छोटी की मोठी मला माहीत नाही आहे, पण एका घरात एक व्यक्ती नोकरीला असलं की त्याचा प्रपंच व्यवस्थित चालतो. हे साधं लॉजिक आपल्याकडे. पास करून मेडिकल टेस्ट पण पास झाला, म्हणजे मेडिकल टेस्टला गेला 2 सेंटीमीटर त्याची उंची कमी आहे. आता असं असेल तर खूप मोठी मुश्किल असते, म्हणजे एखादं करिअर रिटर्न येतो. आणि अशा गोष्टी आहेत. भरतीची प्रक्रिया वेगवेगळी आहे, जशी पोलीस भरती असेल, फायरची भरती असेल, किंवा आज मी नक्की या ठिकाणी सांगेन की आमदार म्हणून माझी जबाबदारी निश्चित आहे. ती रायगड जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजे अलिबाग नव्हे तर पेन सेंटर. खरं तर शैक्षणिकदृष्ट्या आम्ही थोडंसं छोटं असेल, मी असेल थोडे कमी निश्चित आहोत, पण बाकी इन जनरल अभ्यास करून सगळ्यांच्या पुढे आहोत. कारण सगळ्यांचंच एकंदर रोज येणारे आपल्याकडे लोक असतात. नोकरी असेल, व्यवसाय असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा जेव्हा करतो सक्सेस झालो. आता रवी वगैरे आहेत, पण रवीचे बिझनेस वेगळे आहे. ते लाखाचे 12,000 किंवा 12चे लाख ते नक्की करतात. ते आपल्याला खेळलंच पाहिजे. त्याच्यामुळे जर नाही खेळलं आणि आपण घरीच राहिलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. जसं मी कधी कधी बोललो की लोक माझ्यावर रागवतात, मी देवापेक्षा व्यक्तीला मानतो. त्याचं कर्तृत्व चांगलं आहे, त्याला नमस्कार नक्की करतो. याचा अर्थ देवाला मारत नाही असं मारत नाही. काम यायला पाहिजे. जर मिळालं नाही तर तो ट्रॅक बदलतो आणि चुकीच्या ट्रॅकवर जातो. ते जाऊ नये म्हणून अशा पद्धतीचे खरं तर शिबिर, माझं शिबिर घेणंही काळाची गरज आहे. आणि त्यातलाच हा एक उत्कृष्ट असा कार्यक्रम छोटूच्या माध्यमातून शिरगावच्या माध्यमातून या ठिकाणी तिथे घेतला जातोय. सगळ्या विद्यार्थी मित्र आणि त्याच्या पालकांना माझा नमस्कार. आज छोटम शेठ साहेबांनी खूपच सुंदर उपक्रम सुरू केलेली आहे. ती अतिशय जे नावातच उत्कर्ष असल्यामुळे अतिशय उत्कृष्ट आहे. कारण आपण असं बघतो नेहमी की आपण लहानपणापासून शिकतो आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला नोकरीसाठी बाहेर पडतो आहे, ज्यावेळेला नोकरीसाठी बाहेर पडतो त्यावेळेला सगळीकडे खूप कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन म्हणजे असं झालेलं आहे की आपल्या हातात जो मोबाईल तर गगन पिक्चर पाहिलाही नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही नोकरीमध्ये गेल्यानंतरही तेवढंच करायचं. आता सपोज माझ्या मागच्या 2 महिन्यात शटडाऊन सुरू होता, त्यावेळेला मी बाकीचं सगळं सोडून गेलो होतो. सगळं म्हणजे सगळ्यात फक्त प्लॅनमधले कामच बघत होतो. त्यावेळेला कुठे तो जाऊन शटडाऊन कम्प्लीट होऊन सक्सेसफुल होऊन रेडी झाला. कारण ज्यावेळेला आपण मोठा प्रश्न येतो. त्यामुळे हे सगळं यश मिळवता नाही आपण शिकलो तरी त्याच्यासाठी गायडन्सची आवश्यकता असते. आणि गायडन्स म्हणून हे जे उत्कर्ष फाउंडेशनचे जे लोक काम करतात ते अतिशय उत्कृष्ट काम करतात. कारण काय की शेवटी तुम्ही जरी आपण शिकलो तरी ती परीक्षा असते. आपण शिकलेलं आतापर्यंत शिकलेलं आणि त्याच्यानंतर आपण एंट्रन्स एक्झाम देत असताना त्या एंट्रन्स एक्झाम सगळ्या वेगळ्या आहेत आणि त्या एंट्रन्स एक्झामची लेवल देखील खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला जर कुठल्याही पब्लिक सेक्टरमध्ये एंट्रन्स करायची असेल, एंट्री करायची असेल तर तुम्ही ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात कुठल्या ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये IIMसाठी जातात, IIMची तुम्ही तयारी करा. त्याच्यामध्ये त्याच्यासारख्या बाकीच्या परीक्षा असतात. त्याच्यासारख्या स्पर्धात्मक परीक्षामध्ये दिल्यावर कारण तुम्ही शाळेत शिकता ते आणि त्या परीक्षा याचं गणित पूर्ण वेगळं आहे. हा जे तुम्ही आतापर्यंत शिकलाय तो फक्त एक बेसिक आहे. त्याच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला पुढे यावं लागेल. MPSC, UPSC याच्याच परीक्षा तुम्हाला देणं भाग आहे आणि त्याच्यासाठी तयार होणं भाग आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून कंटिन्युअस अभ्यास आणि त्याची तयारी हे आयुष्यातलं महत्त्वाचंच पार्ट आहे. पगाराच्या लोकांना मिळवून देणं हा आमचा उद्देश आहे. त्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग करत आहोत. हँड्स ऑफ राहील. कारण मी गेल्या 3 बरं होईल म्हणजे समोर आला तर ह्यांच्यासाठी आहे ना जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. मी नोकरी देण्याचं फक्त आलेल्या माणसाचं समाधान करत होतो. समाधान त्यांना सांगायचं की असं केलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की JSW कंपनी आहे, RCF आहे,
आता गेल आहे, त्याच्यानंतर रिलायन्स आहे, त्याची अगोदरची वेगळी नावं होती. साहेबांना त्यांचं मार्गदर्शन शिबिर आहे, हे सर्वात आत्मसात करणे गरजेचं आहे. आपण गेल्या 8 दिवसापासून सिद्धेकर साहेबांनी मला फक्त माझ्याकडे म्हणणं ठेवलं की आपल्याला ह्या पूर्ण 6 मतदारसंघामध्ये आपल्याला मार्गदर्शन शिबिर ठेवायचं आहे. कारण इथल्या मुलांची ज्या वेळेला त्यांना वाटतं त्यांच्याकडे त्यांनी जेव्हा चोंडीला हब तयार केलं, तिथं ट्रेनिंग देणं, त्यानंतर असंही नाही कोणाकडनं पैसे घेत आहे, काहीतरी कोणातरी वसेला येत आहे, त्याला नोकरी मिळतं असं नाही आहे. आम्हीही त्यांना वारंवार फोन करतो की त्यांच्या मुलाला नोकरी मिळणं गरजेचं आहे. त्यांच्याशी एकदा संवाद साधला की आम्हालाही आनंद मिळतो, त्या पालकांनाही आनंद मिळतो. कारण पालकाला नेमकं समजतं की आपलं करिअर गाईड आज जे मार्गदर्शन शिबिर आहे ते देणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वांनी ज्या आजच्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपल्या पालकांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वीरेंद्र साहेबांबद्दल जर बोलायचं झालं 500हून अधिक मुलांना नोकरी उपलब्ध करून दिली. ते पण असं नाही आहे आमच्याकडे आलं तेव्हा आमच्याकडे असं 10वी 12वी झालेले किंवा 13वी 14वी ज्यांनी केलेलं आहे त्यांना काय देऊ शकतो, तर मग बाबा इथे असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आम्ही फोन करतो, पण त्यांच्याकडे ते उपलब्धता होत नाही, शिक्षणाप्रमाणे उपलब्ध होत नाही. मग वीरेंद्र सिद्धेकर साहेबांनी 500 मुलांना, माझ्या गावच्या 6 विद्यार्थ्यांना ज्यांनी चांगलं क्वालिफिकेशन केलं, मार्गदर्शन सेकंडरी डिप्लोमा, ITI केलं, डिप्लोमा घेतलं, 2 वर्षाचा डिप्लोमा झाला, 3 वर्षाचा डिप्लोमा असतो, 2 वर्षाचा डिप्लोमा झाला की परत तुम्हाला जॉब करता येतो कंपनीमध्ये, स्वतःचा वर्कशॉप टाकता येऊ शकतं. ITI मध्ये वेल्डिंगचा कोर्स केला तर वेल्डरला इतकी प्रचंड मागणी आहे, मिळत नाही. आता तर बऱ्याचशा शेडची कामं चालू आहेत, गेटची कामं चालू आहेत, पावसाळा ना नाही. म्हणजे काय झालं, एक कॉलेज सोडून आपण बाहेर पडलो, याला कॉलेज नाही आहे, याला तुम्हाला युनिफॉर्म आणि सगळं वेगळं असतं. आता पुढे येतो आपण उच्च माध्यमिक शिक्षण, म्हणजे काय तर 10वी नंतर 11वी 12वी थोडंसं कनेक्टिव्हिटी पाहिजे. तर मी व्हॉट्सअप ठीक आहे चालेल, लिमिट ठेवा किती वापरायचं. यूट्यूबवरती पण रील येतात, यूट्यूबवरती चांगली इन्फॉर्मेशन मिळते, ताट वाढलेलं आहे. तुम्हाला त्यातून काय घ्यायचे तुम्हाला ठरवायचं मित्रांनो. मोबाईल वाईट आहे असं मी म्हणणार नाही, मोबाईल अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल या आता आपल्या गरजा आहेत ना. आता नसेल तरी चालेल, बाकी उचलायचे बरोबर ना. आज धीरूभाई अंबानी हे नाव जे आहे हे जगामध्ये टॉपला आहे ना, जगातल्या श्रीमंत यादीमध्ये आहे. ते काय डायरेक्ट नाही आले ना, मुकेश अंबानी काय डायरेक्ट नाही. मुकेश अंबानी शिक्षण घेतलं, थोडं करिअर केलं बरोबर ना, मेहनत केली ना बरोबर ना. आणि असं नाही म्हटलं मी तागे केस तो पिक्चर आलेला आहे ना तुमचा बिंदास लोन घ्या, फक्त शिक्षण करा. म्हणजे एज्युकेशन फील्डमध्येच आपलं करिअर होणार आहे हा समज डोक्यातून काढून टाका. एक सुरुवातीला असं 2-4 तुम्हाला उदाहरणं देणार आहे आणि मग आपण ॲक्च्युली तुम्हाला कुठल्या शाखा आहेत ज्यात तुम्हाला करिअर करायची संधी आहे एज्युकेशन फील्डमध्ये त्याबद्दल बोलूया. तर करिअर काय आहे तर कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये आपल्याला उच्च दर्जाची कामगिरी करायची. म्हणजे आपण तिथे एकमेव असतो. म्हणजे आपण जर पिरॅमिड बघितलं, पिरॅमिड असं असतं ना, त्या पिरॅमिडच्या टोकावरती जागा खूप कमी असते. किती राहू शकतात, 1 किंवा 2 राहू शकतात. आणि